एक्शन इंडिया टीव्ही न्यूज, आपकी आवाज हमारी पहचान। खडकी येथे दिनांक 17 जूनला शेतकरी संघटनेचे प्रतिबंधक कापूस बियाण्याची लागवड। केंद्र शासनाने यावर्षीही एस.टी.बी.टी या नवीन तंत्रज्ञानाने विकसित कापूस बियाणे लागवडीस परवानगी दिली नाही। मागील 2008 साली जे तण प्रतिबंधक बियाणे भारत शेतकऱ्यांना लागवडीसाठी मिळणार होते, ते बियाणे आजही शेतकऱ्यांना लागवडीसाठी मिळाले नाही। याचा निषेध म्हणून शेतकरी संघटनेने सविनय कायदेभंग आंदोलन 10 जून रोजी गुजरात सीमेवर नंदुरबार येथे आंदोलन करून गुजरात राज्यातून प्रतिबंधक एस.टी.बी.टी बियाणे महाराष्ट्रात आणले। या आंदोलनाचा पुढचा टप्पा आणि शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाने विकसित बियाणे नाकारणाऱ्या शेतकऱ्याचा निषेध म्हणून आणि शेतकऱ्यांना बियाणे निवडण्याचे स्वातंत्र्य मिळालेच पाहिजे या मागणीसाठी प्रतिबंधक बियाणाची लागवड व तंत्रज्ञान स्वातंत्र्य मिळावा। दिनांक 17 जून रोजी दुपारी 12 वाजता राजेंद्र जोटिंग यांच्या शेतात खडकी, तालुका राळेगाव, जिल्हा यवतमाळ येथे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात शेतकरी संघटनेचे नेते ॲडव्होकेट वामन चपट, माजी आमदार, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ललितदादा बहाळे, कृषी शास्त्रज्ञ डॉ. सी.व्ही. माही आणि स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष अनिल घनवट, महाराष्ट्राचे अध्यक्ष मधुसूदन हरणे, विज्ञान आणि तंत्रज्ञान विस्तार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष मिलिंद दामले, महिला आघाडी अध्यक्षा प्रज्ञाताई बापट, शैलाताई देशपांडे, सीमाताई नरोडे, ॲडव्होकेट दीपक चपट, विजय निवल आंदोलनाचे नेतृत्व करणारे असून सतीश दानी, आघाडी महिला जिल्हा अध्यक्ष सोनाली मरगडे, देवराव पाटील धांडे, दशरथ पाटील, भास्करराव महाजन, उल्हास कोमळकर, गणेश मुटे, सारंग दरणे, दत्ताजी राऊत, धोंडबाजी गावंडे, मुकेश धानवे, हेमंत इसनकर, अरविंद राऊत, हेमरावजी इखार, देवेंद्र राऊत, दीपक अण्णा आनंदराव, चंद्रशेखर देशमुख, बालाजी काकडे, इदरचंद बैत, किसनराव पावडे, गजानन पारखी, बबनराव ठाकरे, दशरथ खैरे, हेमंत ठाकरे, गजानन ठाकरे, युवा आघाडीचे अक्षय महाजन, गोपाल भोयर, विक्रम फटिंग, किशोर झोटिंग, डॉ. श्यामसुंदर गलाड, सुरेश आगलावे यांच्यासह जिल्ह्यातील शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, युवा आघाडी कार्यकर्ते, महिला आघाडीसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुख्य संपादक विनोद मावरेसह राळेगाव तालुका प्रतिनिधी अरुण जुंबडे। म्हणून आम्ही हा पर्यावरणाचा कायदा मोडून आज सर्व यंत्रणांच्या समोर हे बिल लावणार आहोत आणि आम्हाला जे म्हणून जीएम बियाणं तयार होईल जगात ते वापरायचं स्वातंत्र्य असलं पाहिजे, म्हणून ही आमची तंत्रज्ञान स्वातंत्र्याच्या लढाईचा हा एक भाग म्हणून आंदोलन। साहेब, शेतकरी जगाचा पोशिंदा आहे। खरं म्हणलं तर भारत हा कृषीप्रधान देश आहे, पण असं होताना दिसत नाही। कृषीप्रधान कुठलीच परिस्थिती दिसत नाही, याबद्दल आपण काय सांगा? बात असा आहे की आमचं म्हणणं तसं आहे की सरकार समस्या क्या सुलझाए, सरकार यही समस्या आहे। कारण सरकार आम्हाला तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य देत नाही आणि सांगतात बाबा तुम्ही जगाशी स्पर्धा केली पाहिजे आणि स्पर्धा करायची असेल तर आमच्या पायातल्या बेड्या काढल्या पाहिजे, आम्हाला तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य दिलं पाहिजे। ते दिलं तर आम्ही जगाशी स्पर्धा करायला आजही तयार आहोत, पण तुम्ही आमच्या पायात बेड्या घालात, स्वातंत्र्य देणार नाही आणि म्हणणार लढ बापू लढलंच पाहिजे, हे शक्य होत नाही। आणि देशाच्या संविधानातल्या कलम 14 प्रमाणे सगळे नागरिक, गुजरातचे, महाराष्ट्रातले सगळे शेतकरी कायद्यापुढे सारखे आहेत, सगळ्यांना कायद्याने सारखं संरक्षण आहे। दोन समान माणसं म्हणजे दोन समान शेतकरी, कापूस उत्पादक शेतकरी यांना असमानपणे वागवू नये असं घटना म्हणते, कायदा म्हणते आणि हे सरकार त्याचं व्हायोलेशन करते। त्याचा एक प्रकारे आम्ही सरकारी धोरणाचा निषेध करतो आणि काही झालं तरी आम्ही हे आज लावणार आणि शेतकऱ्यांना हे तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य कोणत्याही परिस्थितीत आम्ही मिळवतो। धन्यवाद। साहेबांनी सांगितलं शेतकऱ्याला प्रत्येक गोष्ट स्वातंत्र्य आहे, लावण्याचे महत्त्वाचा उद्देश आहे। शेतकरी एस.टी.बी.टी लावणार आणि आम्ही शेतकऱ्याला प्रोत्साहित करणार। शेतकऱ्याला सर्व अधिकार, शेतकऱ्याचा जगाचा पोशिंदा शेतकरी आहेत। हे भारत कुठली सरकार शेतकऱ्याला पोशिंदा नाही, फक्त लबाडाचं आमंत्रण देतात, पण जेवढ्याशिवाय खरं नाही यांनी स्पष्ट केलं। त्यामुळे आम्ही एस.टी.बी.टी आज खुलेआम लावणार असल्याचं सटप साहेबांनी सांगितलं आहे। धन्यवाद सर। साहेब आता तिकडे चंद्रपूरकडे जात आहे ना, पाहतो नाहीतर वनीत उतरलं तर मग तुला कॉल करतो। तुझं जायचं किती वाजता आहे? विटामिन डीच्या गोळ्या घ्यायची गरज कोणती गाडी घेतली? अच्छा ठीक आहे, मी कसं वाटलं कॉल करतो। समजा उतरलो वनीत पाहतो कामाचं कसं, वेळ जर जास्त गेला
शेतकरी संघटनेचा जिंदाबाद जिंदाबाद कहा चलाया STBT आमच्या हक्काचं कोण